लाडकी बहीण योजना आणि तुम्हाला माहिती आहे की KYC चुकल्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ताच मिळालेला नाही। आणि याच प्रकारची माहिती जी आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किती लाभार्थ्यांचा लाभ बंद झाला आहे, किती लाभार्थ्यांची KYC चुकली आहे याची माहिती पुढे येत आहे। आणि तीच माहिती अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी ज्यांची KYC चुकली आहे तर त्या सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, तुम्ही अंगणवाडी सेविकेला संपर्क करा आणि KYC दुरुस्तीचा अर्ज त्यांना भरा। ज्या लाडक्या बहिणींनी अजून KYC केलीच नाही तर त्यांना पोर्टल सुरू होईपर्यंत वाट पाहावी लागू शकते। बघा, KYC चुकल्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींचा हप्ता थांबलेला आहे। 2 हप्ते तर थांबलेलेच आहे। लातूरमधून तो आकडा पुढे येता 61,000 लाडक्या बहिणींचा हप्ता थांबलेला आहे। त्यानंतर बघा, धुळे जिल्ह्याचं जर पाहिलं तर 51,484 लाडक्या बहिणींचा हप्ता थांबलेला आहे। यवतमाळ जिल्ह्याचं पण तशीच अवस्था आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 58,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबण्यात आलेला आहे। कशामुळे? KYC मध्ये चुका झाल्यामुळे। आता तुम्ही म्हणाल सर बाकी जिल्ह्यांचं काय? बाकी जिल्ह्यांचं पण अशाच प्रकारची परिस्थिती आहे। फक्त आता संपूर्ण जिल्ह्यांचा जर आपण इथं आकडा वाचत बसलो होतो ते प्रचंड मोठा आकडा होऊ शकतो आणि त्यामुळे थोडेफार आकडे मागे पुढे होऊ शकतात। पण एक गोष्ट आपण इथं समजून घेतली पाहिजे की KYC चुकल्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता थांबलेला आहे, यामध्ये कोणाचं दुमत नसायला पाहिजे। त्यामुळे लवकरात लवकर जे आहे अंगणवाडी सेविकेला संपर्क करा आणि सरकारला पण विनंती आहे दुसऱ्या टप्प्याचं पण लवकरात लवकर जे आहे नियोजन करा। कारण पहिल्या टप्प्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचं नाव आलेलं आहे यादीमध्ये त्याच लाडक्या बहिणींची KYC होणार आहे। नंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये बाकी लाभार्थ्यांची ज्यांची KYC चुकली त्यांचं नाव येणार आहे। ऑलरेडी 2 हप्त्यांचे पैसे थांबलेले असून एकूण 3,000 रुपये थांबलेले आहेत। इतर जिल्ह्यांमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं त्याचप्रमाणे अशीच अवस्था आहे। त्यामुळे अजून ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे आणि तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे जर तुमचं यादीमध्ये नाव आलं असेल तर नक्की त्याच्यामध्ये दुरुस्ती करा। आणि त्याहीपेक्षा आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय गांधी निराधार योजना व इतर ज्या काही निराधार योजना आहेत या योजनांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की त्या योजनांच्या संदर्भात आज वितरण सुरू झालेलं आहे। त्याचा पुरावा आपण दाखवतो। बघा, आज जे आहे 31, आज तारीख किती आहे? 31 तारीख आहे। म्हणजे महिना कोणचा? 1 आणि 2026 वर्ष। हे बघा दिसतंय तुम्हाला। आज हा मेसेज पण दाखवला, 2,500 रुपये क्रेडिट झाल्याचा मेसेज आहे। कोणत्या योजनेच्या संदर्भात? परत सांगतोय, निराधार योजनेचं वितरण आज सुरू करण्यात आलेलं आहे। त्याचा पुरावा आपण नेहमीप्रमाणे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येत आहे। अशाच प्रकारे ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे त्या लाडक्या बहिणींनी नक्की जे आहे तुमची KYC संदर्भात तुम्ही अंगणवाडी सेविकेला संपर्क करायचा आहे। आपल्या या योजनेचं कधी वितरण होईल, लाडकी बहीण योजनेचं, त्यावर पण आपण सविस्तर बोलणार आहोत। तुर्तास तरी लाडकी बहीण योजनेचं वितरण सुरू नाही झालेलं, निराधार योजनेचं आज वितरण सुरू झालेलं आहे। ही बाब तुम्हाला परत इथे कन्फर्म करू इच्छितो। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा। धन्यवाद।